नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर. तर सकाळची वेळ होती आणि केस धुतले होते आज, त्याच्यामुळे बाहेर बसली होती थोडीशी, कारण म्हटलं थोडे केस वगैरे वाळतील आणि निवांत बसेल थोड्या वेळ. त्यानंतर मग यांचा टिफिन करायचा होता, त्यामुळे यांच्या पुरताच थोडंसं पीठ मळून घेतलं होतं. अगदी 3 ते 4 पोळ्या होतील असं, कारण माझ्या पुतणीच्या स्कूलमध्ये फंक्शन होतं, त्यासाठी तिची तयारी करायची होती मला थोडीफार, त्यामुळे. आणि पीठ लावून झालं, त्यानंतर म्हटलं देवपूजा वगैरे करूया. तेवढ्यात मग माझी पुतणी आली आणि तिला जायचं होतं 9:30च्या आसपास. म्हटलं ठीक आहे, काही नाही, 10 ते 15 मिनटं लागतील, करूया आपण. मग मी तेवढ्यात देवपूजा आवरून घेतली. तोवर हे यांचं आवरत होते, फ्रेश होत होते. तर देवपूजेचं असं आहे की मी रोजच देवपूजा करते असं नाही, कधीही जमलं तर मी करते, त्यांना वेळ असला तर ते करतात. असं काही नाही की एक स्पेसिफिक मी तर मीच किंवा ते तर तेच. ज्यालाही वेळ मिळाला पटकन ते देवपूजा वगैरे करून घेतो आम्ही. आणि त्याच्यानंतर म्हटलं हिची तयारी करून घ्यावी. तर ना स्टीच साडी होती आणि तिला ना नॉड नव्हती, तर ती पटकन नॉड लावून घेतली. आणि या मोबाईलचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा होतोय ना की तो डिरेक्टली असा ब्राईटनेस फेकतो. आणि जेव्हा मग मी बसते ना एडिटिंग करायला, तेव्हा मला फार असं विचित्र वाटतं. पण ठीक आहे, करूया म्हटलं काहीतरी, या मोबाईलचं पण काहीतरी करायचंच आहे. तर हिला ना फाउंडेशन लावायला भीती वाटत होती थोडीशी, कारण सेन्सिटिव्ह स्किन असते मुलांची, त्यामुळे मी अगदी थोडं लावण्याचा प्रयत्न केला आहे. मी तिच्यावर अजिबात जास्त प्रोडक्ट वापरले नाही, फक्त थोडंसं फाउंडेशन लावून दिलं, त्याच्यात थोडं मॉइश्चरायझर होतं, ते लावून वगैरे नीट केलं. आणि त्यानंतर एक साधी तिची हे घातली, पोनीटेल, कारण केस खूप जास्त छोटे होते तिचे, त्याच्यामुळे मग मला काही सुचत नव्हतं. तर या प्रकारे मी तिचे केस घातले आणि त्यानंतर असा काहीसा तिचा लूक होता. आणि आदिवासी दिवसाचं सेलिब्रेशन होतं तिच्या स्कूलला. मग तिचं आवरून झालं, तिची बस येणार होती. त्याच्यानंतर मग मी पटापट 4 ते 5 पोळ्या झाल्या, त्या पोळ्या करून घेतल्या आणि पिठलंच केलं, कारण भाजीला पण काही नव्हतं आणि उशीर पण होऊन गेला होता, तर त्याच्यामुळे मग मी पिठलंच केलं. आणि मग जो काही पसारा झाला होता, ते पानं वगैरे आणले होते, तर ते काही पानं खूप मोठे होते, तर तिला म्हटलं काही लावू नको. मी तिला ते पानं डोक्याला पण लावत नव्हते, पण तिचीच खूप जास्त इच्छा होती ते लावायची. मग म्हटलं 3 छोटे पानं होते तेवढे लावले, बाकीचे मग मी फेकून दिले. आणि मग तेच घरात थोडा पसारा होता, सकाळपासून झाडूच मारला नव्हता, आणि घराला मग चांगला व्यवस्थित झाडू वगैरे मारला ना तर खूप असं बरं वाटतं जरा. कारण आमच्या घरात ना इतकी प्रचंड धूळ येते, म्हणजे इथून पूर्ण 4 बाजूंनी खिडक्या आहेत आणि वाहतुकीचा रस्ता असल्यामुळे प्रचंड धूळ येते, म्हणजे इतकी कचकच लागते ना पायाला की सांगू शकत नाही. आणि मॉपसुद्धा दिवसातून 2 वेळा मारावा लागतो. आणि एवढी घाण काही रोज घरात होत नाही. ही घाण यामुळे झाली की आम्ही रात्रीचं दार उघडं ठेवतो, हवा खेळती राहावी म्हणून. तर ती मांजर येते आणि ती मांजर काय करते ना, जर टेबलवर काही ठेवलेलं असेल ना, तर ती अक्षरशः सगळं तोडून फोडून पूर्ण घरभर पसरवते. म्हणजे यांनी खारी आणली होती, टोस्ट आणले होते, तर तिने अक्षरशः सगळंच्या सगळं वायाला घातलं, पूर्ण घरभर पसरवलं. असं तिने 3 ते 4 टाईम केलं. तर तिचा पण इतका वैताग आलाय ना. पण मग दार लावलं तर मग चांगली हवा येत नाही, असा इश्यू आहे. पण मग त्यानंतर मी आता बाहेर ठेवणंच बंद केलं आहे वस्तू. तर थोड्या वेळेस सायंकाळची वेळ होती, त्याच्यामुळे मग थोडं बाहेर बसून चहा वगैरे घेतला आणि म्हटलं आता सायंकाळ झाली आता, आणि कपडे पण व्यवस्थित वाळलेले होते, तर ते कपडे काढून घेतले. आणि मी ना इथे सगळीकडे पाणी पसरवून देते, कारण त्याच्यामुळे रात्री जर बसलं ना तर फार थंडगार वाटतं इथे मस्त. तर मी ना ब्लँकेट पण धुवून घेतलेलं होतं, कारण एक करून म्हटलं धुतलं तर बरं राहतं. आणि बरेच दिवस झाले धुतलं नव्हतं, 1-1.5 महिना झाला होता, तर म्हटलं धुवून घ्यावं. आणि बरीच म्हणजे ते ना थोडं बरंच जुनं झालं आहे ते, आणि ते नेमकं ना याच्यात अडकलं होतं त्या गजांमध्ये, ते कसं तरी काढलं. तर मंडळी हे बघा, हे जाईचं फूल आहे आणि एकदम सुंदर वास आहे या फुलाचा. तर सायंकाळची वेळ झाली होती आणि ना गव्हाचं पीठ संपून गेलेलं होतं, तर म्हटलं आता करावं काय, भात खाऊन तर प्रचंड कंटाळा येतो. तर गव्हात मी थोडेसे ना तांदूळ भिजवले होते, ते दळून आणि असंच लावलं होतं. ते डोश्याची पण टेस्ट देत नव्हतं, पण ठीक होतं, काही अडचण नव्हती. आणि थोडी खोबऱ्याची चटणी आणि बटाट्याची चटणी केली होती. बटाट्याची चटणी हिरव्या मिरचीचीच केली असती, पण झालं असतं की हिरव्या मिरच्या संपल्या होत्या. मंडळी लवकरच चांगली क्वालिटी देण्याचा प्रयत्न करणार आहे, तोपर्यंत असाच सपोर्ट असू द्या. बाय.